जुळा भाऊ आहे हे का लपवून ठेवलं? हॅपी अॅनिव्हर्सरी. अंबर गगन आलाय. नाही सोडणार मी याला. जीव घेणार आहे मी याचा. नाही सोडणार मी आता तुला. बाहेर ये बाहेर. म्हणाली तू चारूताकडे बघ, मी याला बघतो. अंबर अंबर कुठे? अंबर अंबर अंबर. चारुता यांना काहीही झालेलं नाहीये. दाजी यांना लगेच बाहेर घेऊन जायला हवं. काही झालं तरी हे शुद्धीवर आले पाहिजे लगेच. अंबर 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 मी इथेच आहे तुझ्या जवळ. हळू. खूप दुखतंय का रे? त्रास होतोय का तुला? अंबर हळू. पाठीमागून माझ्या डोक्यात काठी मारली. मी 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 वळून त्याला पाहायचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोर अंधारी आली आणि सगळंच कळेनासं झालं. पकडणं तर दूरच राहिलं. चारुता थांब. मला हात नको लावूस. चारुता काय झालं? कशावरून तू अंबर आहेस? तू गगनही असू शकतोस. चारुता मी आहे, मी तुझा अंबर. ती अशा काय बोलते? अगं त्यांनी माझ्या डोक्यात काठी मारली, मला बेशुद्ध केला आणि तू पळून गेला. मला तुझ्या आधाराची गरज आहे. चारुता तू ती अशी का बोलते? बरोबर आहे तिचं. कशावरून तुझ्यावर हल्ला झाला? कशावरून तुला मारून पळालेला तुझा साथीदार नव्हता? तू बेशुद्ध पडल्याचं नाटकही केलेलं असू शकतं आणि खऱ्या अंबरला कुठेतरी लपवून ठेवलं असू शकतं. चारुता म्हणते ते अगदी बरोबर आहे. तूच खरा अंबर आहे याची आम्हाला खात्री पटायला हवी. कशी खात्री पटवू? आजचा कोडवर्ड सांगू? फक्त तू आणि मी हाच ना? पण उरलंय कुठे आता? फक्त तू आणि मी. अगं मी खरंच मी आहे हे तुला पटवून द्यावं लागतंय मला. हा रुमाल, त्यावरचं परफ्यूम, त्यावरचं हे अक्षर, अजून काय काय करायचं का मी? आणि तुम्ही लगेच म्हणाल मला की हा गगन आहे आणि हा रुमाल मी अंबरकडून चोरलाय, म्हणजे मला इलाजच नाही ना. बस नाही प्रूव्ह करायचं सतत मला. बास झालं आता. त्यापेक्षा गगन म्हणून अटक करा मला आणि शोधत बसा तुमच्या अंबरला. अंबर अरे असं नको ना रे बोलूस. हे बघ मला मान्य आहे माझी चूक झाली. मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. प्लीज ऐक. आत नको ठेवस. मी गगन असेल ना. हे बघा अंबर, हे सगळं आम्ही तुमच्यासाठी आणि चारुतासाठीच करतो. अहो कोणाचाही गोंधळ होणं साहजिकच आहे. हो ना, मग करतो सिद्ध मी. काय करू म्हणजे तुमची खात्री पटेल सांगा मला. ही सुरी घेऊन गेलो तुम्ही. या सुरीवरती माझ्या हाताचे ठसे असतात. माझे फिंगरप्रिंट्स घ्या, मॅच करा आणि मला सांगा मी गगन आहे की अंबर. अंबर प्लीज बास कर आता. किती त्रास करून घेतोय स्वतःला. माझी चूक झाली, मला माफ कर ना प्लीज. हो मिस्टर अंबर, आमचीही खात्री पटली. आम्ही हे सगळं फक्त चारुताच्या सेफ्टीसाठी करत होतो. चारुता अगं आत्ता एवढी सावधगिरी जर केक कापायच्या आधी बाळगली असतीस ना तर ही वेळच आली नसती आपल्यावर. तेव्हा का नाही का लगेच कन्फर्म केलंस की रुमालावरती ए अक्षर आहे की नाही? तेव्हा लगेच विश्वास ठेवलास. काय बरोबर बोलतो ना मी?
अस्मिता मॅडम, तुम्हाला माहितीये ते 40,000 रुपये हिच्या डेबिट कार्डनी काढ. मग ते कार्ड त्याच्याकडे कसं गेलं हे मला सगळं कळलं, तरी पण मी तुझ्यावरती संशय नाही घेतला आणि कधी घेणारही नाही, कारण माझं खरं प्रेम आहे तुझ्यावरती चारुता. हे एनवलप, पुण्याची जागा विकली आणि पैसे आले हे तुम्हाला कळूही दिलं नाही. हे एनवलप मी पाहिलं, पण मी काहीही बोललो नाही, कारण परिस्थिती तशी होती, लक्षात ठेव. आणि माझी अशी अपेक्षा होती की तू स्वतःहून येऊन मला हे सगळं सांगशील, पण तू एका अक्षराने काही बोलली नाहीस ग. आणि हे सगळं जरी झालं असलं ना, तरी मी तुझ्यावरती संशय घेतला नाही घेतला संशय. असं नाही अरे अंबर, आय एम सॉरी. या सगळ्या गडबडीमध्ये माझ्याकडून सांगायचं राहून गेलं, पण मी तो चेक नीट जपून ड्रॉवर मध्ये ठेवलाय. मी तुला दाखवणारच होते, इनफॅक्ट मी तुलाच देणार होते अंबर तो चेक. तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे. एक मिनिट. चेक कुठे गेला? मी इथेच ठेवला होता चेक. कुठे गेला काही कळतच नाही. अंबर, हे बघ, मी खरंच तो चेक तिथे नीट ठेवला होता. मला कळतच नाही कुठे गेला चेक. कुठे गेला? गगननी पळवला. अगं तुला जर माहिती आहे गगन इथे येऊ शकतो, तुला चेक नीट ठेवता येत नाही? चारुता, तू हे का केलंस? तुझ्या नकळत गगने तुझं डेबिट कार्ड चोरलं, ते वापरलं. त्याला तू काहीच करू शकली नाही, पण चेकच्या बाबतीत तू चुकलीस. हा चेक आला हे तू त्याला सांगायला हवं होतं. निदान तो चेक लॉकर मध्ये तरी ठेवायला हवा होता. एनिवेज, जे काही झालं ते झालं. त्याच्यासाठी काय करता येईल हे आम्ही बघूच. पण आता प्लीज तुम्ही दोघं एकमेकांवर संशय घेणं थांबवा. अंबर, तुमची हरकत नसेल तर तुमचे बँक अकाउंट डिटेल्स मला हवे, म्हणजे तो चेक डिपॉझिट झालाय की नाही याचा अंदाज आहे. ठीक आहे, मी मेसेज पाठवतो तुम्हाला, पण डोंट वरी, ती माहिती कॉन्फिडेन्शियल राहील. ठीक आहे, लगेच पाठव. आणखीन एक, तुमच्या बँकमध्ये फोन करून सांगून ठेवा, व्यवस्थित व्हेरीफाय केल्याशिवाय किंवा कुठल्याही पुराव्याशिवाय विड्रॉल होऊ देऊ नका, म्हणजे गगन पैसे काढू शकणार नाही. आता आम्ही येतो. आणि प्लीज, आम्ही सांगितल्याशिवाय चारुताला एकटीला सोडून कुठेही जाऊ नका, कितीही इमर्जन्सी असली तरी पण. येतो. अंबर, अंबर, अंबर कुठे आहेस तू? अंबर. चारुता, का तू मला एकटीला सोडून जातोस अंबर? मला खूप भीती वाटते रे. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. अंबर, मला खूप भीती वाटत राहते रे. सारखं असं वाटतं की कुठल्याही क्षणी तू येशील आणि म्हणशील मी तर आत्ताच आलोय, आणि मग मला काही कळतच नाही आता की काय खरंय काय खोटंय, कोण बरोबर आहे कोण चूक आहे. खूप भीती वाटते अंबर.
रडू नकोस. बरोबर आहे तुझं. आपल्या नात्यावरची गगनची सावली जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण एकत्र नाही येऊ शकत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. काही झालं तरी त्या गगनला पैसे काढण्यापासून थांबवायचं आपल्याला. मला असं वाटतंय आज तो बँकेत चेक जमा कर. सिट, एक काम कर, तू बँक ओपन व्हायच्या तिथे जाऊन थांब आणि तो गगन तिथे येतोय का बघ. येस मॅम. मी ऑलरेडी बोललोय अंबरशी. त्याच्या अकाउंटला अजूनही चेक डिपॉझिट झालेला नाही आणि अनक्लिअर्ड बॅलन्समध्ये सुद्धा अमाऊंट रिफ्लेक्ट झाल्याचं दिसत नाही. पण मग तो चेक गेला कुठे? असं तर नाही ना की त्याने वेगळ्याच बँकेत वेगळ्याच अकाउंटला चेक जमा केला? पण मॅडम मला एक गोष्ट कळत नाहीये की गगन पैसे कसे काढू शकतो. म्हणजे चेक तर अंबरच्या अकाउंटला डिपॉझिट होणार आहे, मग गगन कसे पैसे विड्रॉ करेल? बरोबर आहे सिट, पण तो गगन खूप हुशार. तो इतक्या वेळा घरी येऊन गेला, त्याला अंबरची सही शोधून काढणं सहज शक्य आहे. किंवा मग अंबरचं एखादा आयडी प्रूफ घेऊन तो बँकेत जाऊ शकतो, तिथे सही विसरल्याचं सांगून सही बघू शकतो. त्याला पैसे काढणं शक्य आहे. अरे इथे त्याची बायको चारू तर त्याला ओळखू शकले नाही, तर बँकेतले लोक तरी काय ओळखणार? ठीक आहे, मी बँकेत सांगून ठेवतो आणि जे काही होत आहे ते तुम्हाला कळव. मॅडम आपण सेफर साईड बँकेत फोन करून सांगितलं तर गगन तिथे यायची शक्यता आहे असं? हो, कळवायला तर हवंच. एक काम करतो, मी आणि मनाली जाऊन त्या मयांकला भेटतो आणि गगनने ज्यांची छेड काढली त्या सीमाला आपल्याला लगेचच निघायला हवं. मनाली, एक काम कर, मयांकने तुला पाठवलेला मयांक आणि अंबरचा फोटो मला फॉरवर्ड कर. हो. अस्मिता मॅडम, या गगन प्रकरणाने मलाही चक्रावून टाकलं. अंबर मला कधीच बोलला नाही गगनबद्दल. अर्थात कसा सांगणार म्हणा, जिथे त्याने त्याच्या बायकोलाही सांगितलेलं नाहीये तिथे मी फारच लांबचा. बरोबर आहे तुझं. मयांक, मला एक सांगा, गगन जेव्हा इथे आला होता तेव्हा अंबर सारखाच वागत होता? त्याच्या वागण्या बोलण्यात काहीच फरक नाही जाणवला तुम्हाला? कारण त्याच्या वागण्या बोलण्यात फरक आहे आणि हा बदल सगळ्यांनाच जाणवला. जरी सगळ्यांना असं जाणवलं असलं तरी मला असं काहीच जाणवलं नाही. हां, मला ह्या प्रकरणाबद्दल काही माहिती नव्हतं म्हणून मी त्या दृष्टीने बघितलंच नसेल. पण गगन माझ्याशी अंबरसारखाच हुबेहूब कसा काय वागला हे मी कसं काय सांगू? हां, कदाचित बाई समोर आल्यावर तो तसा वागत असावा. असेलही कदाचित. बरं मला सांगा, हा फोटो ज्यावेळी काढला त्यावेळी तुमच्या ऑफिसमध्ये फंक्शन होतं ना? मग या फोटोमध्ये तुम्ही दोघेच कसे, बाकी कोणीच कसं नाही? फंक्शन संध्याकाळी होतं, पण अंबर दुपारी, मला वाटतं 2 वाजता आला होता. त्याला संध्याकाळी जमणार नव्हतं. दुपारची वेळ होती त्यामुळे बाकी कोणीच गेस्ट नव्हते, आम्ही दोघंच होतो. मग फोटो कोणी काढला? फोटो टायमर लावून काढला होता. आय सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मयांक, तुम्ही अंबरचे अगदी जवळचे आणि खरे मित्र आहात यावर विश्वास बसलाय आमचा. पण गगनला पकडण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागेल. आय होप यू वोंट माइंड. तुम्ही फक्त हुकूम करा मॅडम. हा बोल सेट. मॅडम, आपल्याला मिसगाईड करण्यासाठी गगनने एका सहकारी बँकेमध्ये अंबरच्या नावाने अकाउंट ओपन केलं आणि त्यातच तो चेक डिपॉझिट केला. तुम्हाला कडक कॉफी बनव, मी वॉश कर. ओके. म्हणजे त्या दिवशी त्यांनी जेव्हा मला कॉफी बनवायला किचन मध्ये पाठवलं तेव्हाच त्यांनी शेक चोरला असणार आहे. मॅडम, मी बोललो मॅनेजर साहेबांशी. ते असं म्हणाले की बरोबर 12 वाजता चेक क्लिअर होईल.
ऍक्च्युली ते आधी काहीच सांगत नव्हते, कारण कस्टमरचे डिटेल्स रिव्हील करणं हे त्यांच्या एथिक्समध्ये बसत नाही असं ते म्हणाले. मी खूप रिक्वेस्ट केली, सगळी सिच्युएशन त्यांना सांगितली. त्यात त्यांनी तुमचं नाव ऐकलं म्हणून पूर्ण कोऑपरेट करायला ते तयार झाले. त्या गगनने पैसे काढण्याच्या आत तो पकडला गेलाच पाहिजे. सेठ, तुझ्याकडे त्या मॅनेजरचं कार्ड आहे? हां, हे त्यांचं का? हॅलो मॅनेजर साहेब, मी अस्मिता अग्निहोत्री बोलते. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमची थोडी मदत हवी होती. माझे सहकारी सिद्धेश्वर पटवर्धन तुम्हाला भेटलेच ना? हो हो. आणि मला वाटतं त्यांनी अंबर शिरोळ्यांचं वर्णनही तुम्हाला सांगितलं. तर त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती जर तुमच्या बँकेत अकाउंटमधनं पैसे काढायला आली तर प्लीज आम्हाला कळवा. हां, आणि एक महत्त्वाचं, त्याच अकाउंटच्या बॅलन्सची चौकशी करणारा फोन जर तुम्हाला आला ना तर प्लीज पैसे जरा उशिरा, म्हणजे दुपारी 2 नंतर जमा होणार आहेत असं सांगाल? थँक्यू सर, थँक्यू सो मच. मॅडम, आता तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय? अंबर, तो चेक 75 लाखांचा आहे, बरोबर? मग अकाउंटला 3 कोटी रुपये कसे येणार आहेत? मी काही पैसे ट्रान्सफर वगैरे केलेत? 3 कोटी मी कसं करेन मॅडम? अंबर, मोबाईलवरून बॅलन्स चेक कर ना पटकन. मॅडम, यांनी आमच्या फर्मचा सगळा ओव्हरड्राफ्ट विड्रॉ केलाय. आणि तोच त्या खात्यात जमा केला असेल. सगळं संपलंय. या गगननी कंगाल करून टाकलंय, फसवलंय आम्हाला. मॅडम, काय करू आता मी? प्लीज सांगा मला. अंबर, अंबर, शांत शांत व्हा. पैसे अजूनही अकाउंटमध्येच आहेत, विड्रॉ झालेले नाहीये. त्या गगनने पैसे काढायच्या आत आपल्याला सगळेच्या सगळे पैसे काढावे लागतील. सगळे 3 कोटी रुपये? आणि एवढे सगळे पैसे काढून ठेवायचे कुठे? आज आणि उद्या मी तुम्हाला सुट्टी द्यायचं ठरवलंय. जा, मजा करा. पुन्हा या आणि नव्या जोमानं कामाला सुरुवात करा. दाजी, दाजी, किल्ले तुमच्याकडेच राहू द्या. तुमच्याकडे व्यवस्थित राहतील त्या. आणि तुम्हीही इथेच थांबा. ऑफिसमधलं जर कोणी फितूर असेल तर पैसे इथे ठेवलेत हे गगनला कळेल आणि तो इथे नक्की येईल. आम्ही निघतो. चला. म्हणाली, तुमच्या मॅडमनी प्लॅन मात्र जबरदस्त रचलाय. म्हणजे बघ ना, ऑफिसमध्ये असं दाखवायचं की पैसे ऑफिसमध्ये, ऑफिसच्या सेफमध्ये, पण खरं तर पैसे इथे या कपाटात आहेत. आमच्या मॅडम आहेतच जबरदस्त. बरं, या कपाटाच्या 2 किल्ल्या आहेत. एक किल्ली चारुताकडे आहे आणि दुसरी तुमच्याकडे. बँकेतून पैसे काढलेत हे गगनला समजलं तर तो खूप चिडेल आणि मग तो ऑफिसमध्ये जाईल. ऑफिसमध्ये गेला तर तिथे आमची माणसं आहेतच. आणि इथे आला तर आपण आहोतच.
हे, दाजी काय झालं? काय तो तिथे आलाय? दाजींवर हल्ला केला त्याने? दाजी बरे आहेत ना? थँक गॉड. बरं, मी सांगितल्याप्रमाणे ऑफिसचे सगळे दरवाजे बंद ठेवलेत. गुड. आज काही झालं तरी तो निसटता कामा नये. त्याला पकडायलाच हवा. हो हो, मी लगेच येते. तू तिथे पोहोचला? हो, अंबर तो गगनच असणार. आपल्याला लगेच तिथे जायला हवं. आज तो माझ्या हातून सुटणार नाही. जिथे आहो म्हणजे हा मॅडम. काय? गगनने दाजींवर हल्ला केला? मॅडम, तुम्ही इथली काळजी अजिबात करू नका. मी आहे इथे. तुम्ही सगळे प्लीज तुमची काळजी घ्या. ह्याचा अर्थ अंबरही संकटात असेल. मला त्याच्या मदतीला जायला हवं. मनाली, आपण काय करूया? आपण पण मॅडम प्लीज काळजी नका करू. अहो अंबर तिकडे एकटे नाहीयेत, आमची माणसं आहेत त्यांच्यासोबत. पण गगन इथे आला तर? जगताप तू? हो, ऑफिसमध्ये लपून बसला होता. आणि दाजींवर हल्लाही तूच केला होतास, हो ना? नाही नाही नाही, मी नाही हल्ला केला यांच्यावर. मी इथे येऊन लपून बसलो होतो, पण साहेबांचा कोणीतरी दुश्मन इथे येणार हे मला कळालं होतं. आणि इथे येऊन पाहिलं तर यांच्या मागे एक माणूस उभा होता. तो यांच्यावर हल्ला करणार म्हणून मी गेलो आणि त्याला फटका मारणार तर तो बाजूला झाला आणि चुकून यांना लागला. मला मारायचं नव्हतं यांना. सॉरी. हा, चुकून लागला. सॉरी. दुसरं कोण आलं होतं? तू पाहिलंस त्याला? तो माझ्यासारखा दिसत होता? नाही, मी चेहरा नाही पाहिला. अंधार होता ना. कशावरून तू खोटं बोलत नाहीयेस? तू जे काही सांगतोयस ते खरं सांगतोयस. हे जोपर्यंत आम्हाला पटत नाही तोपर्यंत तुला आमच्या सोबत राहावं लागेल. तुला कुठेही जाता येणार नाही, कळलं? पण मॅडम, हा जर का खरं बोलत असेल तर इथे आलेला माणूस गगन असणार. पण तो जर का अंबरच्या घरी गेला असेल तर? करेक्ट. आपल्याला ताबडतोब अंबरच्या घरी जायला हवं. अंबर, तुम्ही म्हणालात म्हणून मी किल्ली घेतली नाही. मयांकडे किल्ली दिली. तो तुमच्या विश्वासातला आहे ना? मयंकवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो मला कधीही फसवणार नाही. अहो, पण ते दोघं गगनला मी समजले तर? काय झालं? अहो, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. हो, एक मिनिट. काय झालं दाजी? बघा ना जरा. काय झालं दाजी? बघा ना, लवकर होत आहे. काय झालं? अंबर, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मला असं वाटतं वेळ लागेल अजून. अहो, चारुता घरी एकटी आहे. तिला काही झालं तर? मी काम करतो, मला रिक्षा मिळते का बघतो, पुढे जातो. मयांक, तू? अरे, दाजींवर हल्ला झाला कळलं. मला वाटलं तूही अडचणीत असशील म्हणून मी लगेच निघालो. अरे पण चारुता घरी एकटी आहे. तो गगन तिथे येऊ शकतो. आपण तिकडे लवकरात लवकर जाऊयात. मॅडम, मी ह्याच्याबरोबर पुढे जातो. तुम्ही लवकर या. हो हो, गाडी दुरुस्त झाली की आम्ही लगेच येतो. तुम्ही वा पुढे. चल.
सेठ जगताप, आता तरी खरं सांगणार आहेस का पोलिसांना बोलव? चारुता, अंबर चारुता काय झालं? तू चारुता काय झालंय? का रडतीयस? चारुता, चारुता काय झालंय? चारुता, मनाली कुठे आहे? ती तुला अशी एकटीला सोडून कुठे गेली? अंबर तो आला होता. कोण आला होता? राजेंवरती हल्ला झालाय म्हणून मयांक तिकडे गेला. मी आणि मनाली खूप खुश झालो की आता गगन पकडला जाईल. पण अचानक तो इथे आला. मला वाटलं की तूच आहेस. तुला सुखरूप बघून मला खूप आनंद झाला. पण मग मी त्याला विचारलं, तू इथे काय करतोयस? तर मला म्हणाला, अगं सगळे तिकडे आहेत आणि पैसे इकडे आहेत आणि शिवाय तू सुद्धा इथेस. मग मी तिथे थांबून काय करू? मला आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हटलं की तू हे काय बोलतोयस अंबर? तर मला म्हटला की पैसे ऑफिसमध्ये नाहीयेत, ते बहुतेक गगनला कळलंय, त्यामुळे तो इथे येण्याची शक्यता आहे, म्हणून माझ्यासाठी तो इथे आला. मग नंतर मनालीला म्हटलं की अस्मिता मॅडम मी तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय. मग मनाली निघून गेली. मला कळलंच नाही. मग मी गगनला विचारलं की पोलीस स्टेशन मध्ये का? तर मला म्हणाला की थोड्या वेळाने मी तिकडेच जाणार आहे. अस्मिता मॅडमनी प्लॅन चेंज केलाय म्हणे. एवढी मोठी रक्कम घरामध्ये ठेवणं रिस्की आहे, म्हणून पैसे अशा ठिकाणी ठेवायचे जिथे गगन सहजासहजी पोहोचू शकणार नाही. मग पैसे पोलीस कस्टडीमध्ये ठेवायचं असं ठरलं, म्हणून मी पैसे घ्यायलाच घरी आलो. मी त्याला म्हणलं की अरे पण माझ्याकडे ते एकच चावी आहे, दुसऱ्या चावीचं काय करायचं आपण? तर मला म्हणाला की चाव्यांचे 2 नाही 3 सेट्स आहेत. तो तिसरा किल्ल्यांचा सेट त्याने मला दाखवला. त्या किल्लीने त्यांनी कपाट उघडलं, कपाटातून पैशांची बॅग बाहेर काढली. मला म्हणाला आता मी ही बॅग पोलिसांना नेऊन देतो. नंतर म्हणाला की चारुता, आता मी पुन्हा केव्हा घरी येईन काहीच सांगता येत नाही, पण पुन्हा एकमेकांना कधी बघू काय माहिती. मला खूप भरून आलं रे. मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की अंबर काय बोलतोयस, आपण का नाही भेटणार? तर मला म्हणाला की अस्मिता मॅडमनी सांगितलंय जोपर्यंत गगन पकडला जात नाही तोपर्यंत आपण भेटायचं नाही. मग मला म्हटलं की आपण पुन्हा भेटू ना ग चारू. गगनने मला गाठलं आणि मला काही केलं तर मी त्याला म्हटलं की अंबर असं का म्हणतोयस तू? मला म्हणाला काल रात्री आपण आपला मधुचंद्र साजरा करणार होतो, निदान त्या आठवणींवर तरी हा दुरावा सहन केला असता, पण तेही नशिबात नव्हतं. मला बाय चारू, तुझं नशिबात असेल तेव्हा भेटू पुन्हा एकत्र येण्यासाठी. जायला निघाला आणि मग पुन्हा वळला. मला जवळ घेतलं आणि म्हणाला चारू जाण्या अगोदर तर एकदा माझ्या जवळ ये. आणि मी तू नव्हताच अंबर. आणि जेव्हा मला हे कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शक्य नाही, हे होऊ शकत नाही. अंबर, त्या दिवशी तुला जी शंका आली ना ती माझ्या दुर्दैवाने आज खरी झालीये. शक्य नाही.
तिसरा सेट. पैसे कुठे आहेत चारुता? चारुता यातले पैसे कुठे आहेत? अंबर तो गगन घेऊन गेला पैसे. खोटं बोलतेस? 3 कोटी. चारुता कुठे आहेत? 3 कोटी तो माझं सर्वस्व लुटून गेलाय. तो नाही येऊ शकत. का येऊ शकत नाही? याआधी 2 वेळा तो इथे आला होता. आपल्या अॅनिव्हर्सरीच्या रात्री सुद्धा तो इथे आला होता. तेव्हाही तुझा माझ्यावर विश्वास होता आणि आजही तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. अरे इतकी घाणेरडी गोष्ट मी उगीच का सांगेन तुला? कुठं बोलतीस तू? विश्वास नाही माझा हिच्यावर. तू पैसे हडप करतेस. हो. मी तुझ्याशी का खोटं गगन नाही येऊ शकत इथे. का येऊ शकत नाही गगन? गगन मेलाय चारुता. गगन जिवंतच नाहीये तर इथे कोण येत होतं? त्याचं भूत? सीमा त्यांची छेड कोणी काढली? बिंदूशी फ्लर्ट कोणी केलं? चारुताला इतके दिवस त्रास कोण देत आहे? हे सगळं तूच करत होतास अंबर. 3 महिन्यांपूर्वीच परदेशात गगनचा मृत्यू झाल्याचा मेल तुला आला आणि तेव्हाच तुझ्या डोक्यात हा घाणेरडा प्लॅन शिजला. मला सुरुवातीपासूनच तुझ्यावर संशय होता, पण गगनचं भूत तू इतक्या सफाईने उभारलंस की मीही कन्फ्यूज झाले. पण सगळ्या शक्यता गृहीत धरूनच माझा शोध सुरू होता. आताचं चारुताचं रडणं, गगनने जे काही केलंय ते सांगणं हे आमच्या प्लॅनचा भाग होता. मनाली कुठेही गेलेली नव्हती, ती घरातच होती. तुला वाटलंच कसं या अशा परिस्थितीत चारुताला आम्ही एकटीला घरी सोडू? पण तू गाफील होतास आणि आमचा प्लॅन यशस्वी झाला. चारुता तूही ह्यात सामील होतीस? इतकं घाणेरडं कारस्थान करताना तुला जराही लाज नाही वाटली अंबर? बरं मला जाब विचारतोयस? तुझे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हाच मला संशय आला. कारण त्या दिवशी तू मेहतांना फोन केलाच नव्हतास. त्यानंतर तू डिलीट केलेला गगनच्या मृत्यूचा मेल सेटने रिकव्हर केला आणि माझा संशय खात्रीत बदलला. हा सीट केबिन मध्ये पोहोचला कसा? तू कसं स्वतः ऑफिसमध्येच बसलायस असं भासवून गगन बनून फिरत होतास ना, तसंच केबिन मधल्या चोर दरवाजात. मग मी मेसेज करून चारुताला सगळा प्लॅन सांगितला. वाटेत गाडी बंद पडलीच नव्हती. तोही या प्लॅनचाच एक भाग होता. तू मयांकला घेऊन इथे आलास आणि मग जगतापने तोंड उघडलं. त्याने सगळं खरं सांगितलं. ऑफिसमध्ये कुणीही आलेलं नव्हतं. त्यालाच त्या केबिन मधल्या पैशांचा मोह झाला होता आणि मग आम्ही तुझ्या पाठोपाठ इथे आलो. पण मग मॅडम, ते बाथरूम मधलं गुणगुण, तो पळून गेलेला माणूस, एकाच वेळी अंबरचं ऑफिसमध्ये आणि घरी दोन्हीकडे असणं, त्या दोघांची मारामारी, हे सगळं कसं झालं? तो पळून गेलेला माणूस आणि मारामारी करणारा अंबरचा साथीदार होता. अंबर बाथरूमच्या खिडकीतून लगेच बाहेर पडला आणि मग मेन डोअर मधून आत आला. आतून ऐकू येणारी गुणगुण टेपवरची होती. ही टेप आम्हाला कुठे सापडली माहितीये? मयांकच्या ऑफिसमध्ये.
काय? हे साफ खोटं आहे. मी असं काहीच केलेलं नाहीये. आणि काय हो, काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा हवाय तुला? सेट. हा फोटोच पुरावा आहे, तुझा आणि अंबरचा फोटो. हा फोटो 24 तारखेला काढलेला नाहीये, हा त्या आधीच काढलेला 20 तारखेला. मागच्या घड्याळावरची डेट बघ. गगन खरंच परत आलाय हे भासवण्यासाठी इतके दिवस मयांकच गगनचा डमी बनून फिरत होता. काय मयांक, बरोबर ना? या दोघांच्या सारख्याच दिसणाऱ्या शरीर यष्टीमुळे आपण फसलो. आम्ही जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा मयांक तिथून पळाला, ती टेप घेऊन. मारामारीचं नाटक या दोघांनी केलं होतं. सीडला ढकलून जो पळाला तो मयांकच होता आणि स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून त्याने इथले दिवे बंद केले होते. म्हणाली तू चारुताकडे बघ, मी आला बघतो. मयांक, मैत्रीचं सोंग घेऊन माझ्याशी असा वागलास तू. आणि अंबर, तू माझा नवरा, माझं सर्वस्व, तू असं वागलास माझ्याशी? तुझ्यामध्ये जरा जरी माणूस की शिल्लक असेल ना तर सांग मला, का वागलास तू? चारुता, सांगितलं तर माफ करशील मला प्लीज? झाली माझ्या हातून चूक. मला एक संधी दे, शेवटची संधी दे. मी पुन्हा आयुष्यात कधीही असं वागणार नाही, तुझी शपथ. हवं तर मी पाया पडतो तुझ्या चारुता, मला माफ कर. लांबो जवळला तर मारून टाकी ना, सांगून ठेवतोय. ती पिस्तूल खोटी होती, ही खरी आहे. हे चलो माग, चल माग. जाणून घ्यायचं होतं ना मी असं का वागलो ते? मी असं केलं कारण माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नव्हतं. माझं हिच्या पैशावरती प्रेम आहे आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, कळलं? हे घर, पैसा, बिझनेस यामध्ये मला 50% भागीदारी नको होती, भीक नको होती मला तुझी. मला या सगळ्या संपत्तीचं एकट्याला मालक व्हायचं होतं. गगन मेलाचा जेव्हा मेल आला ना तेव्हा हा प्लॅन माझ्या डोक्यात शिजला आणि मी या मयांकला इन्क्लूड केला. मला छळताना जसा गगनला आनंद व्हायचा ना, तसा तुला छळताना मला आनंद व्हायला लागला. हा आमचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला असता ना तर मी आणि मयांक पैसे घेऊन पळून गेलो असतो आणि अजूनही जाऊ शकतो, वेळ गेलेली नाहीये. हे घर आणि ऑफिस गहाण टाकून घेतलेला ओव्हरड्राफ्ट विथड्रॉ करून आम्ही हिला कंगाल केलंय आणि आळ गगनवरती आणलाय. तुझे हिच्या मदतीने कपाटातून पैसे काढलेस ना, कुठे पैसे, कुठे पैसे? एक मिनिट, तुझे सांगशील जसं सांगशील सगळं आम्ही करू, पण प्लीज तिच्या केसालाही धक्का लागता का म्हणे, प्लीज. मी सांगितल्याप्रमाणे जर केलंस ना काही करणार नाही मी चारुताला. सीट, जा लवकर बॅग घेऊन ये. जा लवकर बॅग आण, चल. आता सिडनी पैसे आणले ना की आम्ही इथून जाणार पैसे घेऊन. मी आणि मयांक पसार होणार, समजलं? बॅग उघडून दाखव, पैसे आहेत की नाही, उघड बॅग. अंबर रे, अंबर तू काय करतोय? अंबर प्लीज तू उगाच काहीतरी करू नकोस. अंबर, तुझा आणि मयांकचा खेळ आता संपलाय.
पोलीस कुठल्याही क्षणी इथे येतील. सेठ दाजी घेऊन जा यांना. थांब अंबर. आपल्या संसारातली तुझी अशी ही एकच वस्तू. घे तुलाच. आणि तुला अजून एक गोष्ट सांगते अंबर. गगन जरी कितीही वाईट असला ना तरी तू तुझ्या इतका वाईट नक्कीच नसणार. शांत. चारुता, अगं अंबर प्रेम करण्याच्या किंवा त्याच्यासाठी रडण्याच्या लायकीचाच नव्हता ग. तू अजिबात त्याच्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं विसरून जा आणि नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात कर. बरोबर बोलताय मॅडम. आजपासून आमचा बिझनेस मीच बघेन आणि आमची फर्म सुद्धा मी स्वतः सांभाळेन.